खेळत आहे. कारण की पाहायला गेले तर ज्या वेळेस हा नामदेव क्रीडा मंडळ निर्माण झाला त्यावेळेस त्या मंडळामध्ये कुठेतरी कामगिरी करत असताना या षटकाराने मात्र संघाची धावसंख्या पोहोचली 54 धावा. जयरामजी निश्चिते साहेब आपण आल्याबद्दल या स्पर्धेमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे. जाऊया मैदानामध्ये कुठेतरी ऑफसाईडच्या मध्ये माराच्या नादामध्ये आता मात्र एक चेंडू गोलंदाजाच्या नावावर तर एक चेंडू फलंदाजाच्या नावावर अशा प्रकारे गोलंदाजी आतापर्यंत पाहायला गेलं तर सील संघाची कुठेतरी मागणे ठरलेत गोलंदाज. कारण की अप्रतिम अशी फटकेबाजीची मात्र पाहायला गेली तर कासगाव संघाच्या फलंदाजांच्या बॅटमधून पाहायला मिळाले. ज्या वेळेस मी पाहतो ना हा सील संघ जेव्हा जेव्हा मॅचेस मध्ये नाणेफेकी जिंकला प्रथम फलंदाजी करत असतोय. आता कुठेतरी नाणेफेकी जिंकून क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. ऑफ साईडच्या दिशेने क्लासिकल फाईट का पाहायला मिळाला. हा आहे तो दणदणीत असा हा चौकार. तात्पर्य असं आहे की मात्र 3 षटकाच्या अखेरीस धावा पाहायला गेल्या तर कासगाव संघाच्या धावा आहेत त्या 58 धावा. काय फलंदाजी करतात मित्रांनो. म्हटलं जाते ना एक वेळा हारलो तरी पण मैदान नाही सोडायचं. पुन्हा खूप छान अशी फलंदाजी केली आणि मात्र आता कुठेतरी कमबॅक करतोय हा संघ. कारण की म्हटलं जाते वाघ जखमी झाला तरी तो कधी कंटाळत नाही, पुन्हा उठतो. तीच दहशत आणि तोच दरारा पाहायला मिळतोय. तसंच कासगाव संघाचं विश्लेषण करायचं गेलं तो पहिली मॅच पराभूत झाले होते. पण क्रिकेटमध्ये मित्रांनो कधी कुठल्या संघाला कमी नका समजू. आम्ही आता हारलोय पण पुढची मॅच आम्ही नक्कीच खूप छान अशी कामगिरी करून या तसं गावामध्ये आमचं नाव कुठेतरी वर्चस्व राखू. जाऊया मैदानामध्ये एक गोलंदाज आलाय. गोलंदाजी मार्कवर शील संघाचा चौथं षटक टाकण्यासाठी आकाश. बघूया आकाश कशा प्रकारे कामगिरी करतोय. पण दोन भाऊ खूप छान असे फलंदाजी करतात कासगाव संघाचे. लेग साईडच्या दिशेने खूप छान असा फटका सजवला. तिथे मात्र क्षेत्ररक्षक तैनात आहे. खूप छान असा चेंडू अडवला गेला. नक्कीच आपल्या संघासाठी 2 धावा अडवल्या आणि या 2 धावांनी संघाची धावसंख्या पोहोचली. धावसंख्या झाली ती मात्र नक्कीच खूप छान असा फटका सजवला 2 धावांसाठी. या 2 धावांनी संघाची धावसंख्या पोहोचली गेली. धावसंख्या झाली ती मात्र 60 धावा. काय फलंदाजी करतो हा संघ. खूप छान अशी फलंदाजी. आता मात्र कुठेतरी स्टँडच्या बाहेर टाकला जातोय. पंचांचा इशारा. व्हाईट चेंडू पाहायला भेटला. नक्कीच या संघाचा एक स्फोटक फलंदाज म्हणून ज्या संघाचा एक खेळाडू आहे नक्कीच त्याचं नाव मी घेण्यासाठी आतुरतेने वाट बघत होतो आणि या मैदानावर त्यांचं स्मरण स्पष्ट झालंय आणि म्हणून त्यांचं नाव अमोल घरत साहेब आपण आलात या स्पर्धेमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे. तसेच अरविंदजी घरत साहेब आपले सुद्धा सहर्ष स्वागत आहे. लेग साईडच्या दिशेने खूप छान असा फटका सजवला. तिथे मात्र क्षेत्ररक्षक तैनात आहे. क्षेत्ररक्षक करतोय चुकी. परिणाम एक चांगल्या खेळाडूचा झेल सुटला जातोय आणि जेव्हा जेव्हा असे प्रकारचे झेल सुटले जातात त्यावेळेस मी आतुरतेने सांगत असतो मित्रांनो पकडो कॅच जितो मॅच छोडो कॅच हारो मॅच. कारण की जे फलंदाजी करत आहेत कासगाव संघाचे काय फलंदाजी करतात त्यांच्या बॅटमधून खूप छान असे फटके पाहायला मिळाले आणि त्याच फलंदाजांचा झेल सुटला जातोय. नक्कीच 2 धावा. या 2 धावाने 63 धावा. आता मात्र माझा झेल का सोडलाय हा मात्र स्पष्ट करून दाखवला. पण बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेने खूप छान असा क्षेत्ररक्षण होता. जर एका मावल्याच्या हातातून माझा झेल सुटला गेला त्या फलंदाजाचा पण मी दुसरा मावळा या संघाचा मी कुठली चुकी करणार नाही आणि यशस्वीरित्या झेल टिपतो आणि मात्र गडी बाद करतोय. करून बाद झाला. नवीन फलंदाज जातोय मैदानामध्ये. प्रशांत गेलाय आणि मात्र कुठेतरी कमबॅक करतो हा गोलंदाज. अचूक टप्प्यावर चेंडू टाकला
आणि निर्धाव चेंडू पाहायला मिळाला। या गोलंदाजाला माहित आहे की कुठेतरी आपले जे 3 षटक टाकले गेले, गोलंदाज खूप मागणी ठरले गेले, मला कुठेतरी कमबॅक करावा लागेल आणि हाय गोलंदाजी करतो, अचूक टप्प्यावर चेंडू टाकतोय, नक्कीच मोठा फटका मारण्याच्या नादामध्ये फलंदाज स्टेप आउट करतोय। तो फलंदाज फक्त पाहतच राहतो आणि आपली बॅट फक्त फिरवतच राहतो आणि चेंडू मात्र अचूक टप्प्यावर पडून यष्टीरक्षकच्या हातामध्ये जाऊन विसावतोय। एक निर्धाव चेंडू पाहायला मिळतोय, कारण की या गोलंदाजाला माहित आहे कुठेतरी मला कमबॅक करावा लागेल, का मला गोलंदाजी दिले, माझ्यावर विश्वास का राखलाय हे मात्र सिद्ध करून दाखवतोय हा गोलंदाज। अप्रतिम अशी गोलंदाजी। यॉर्कर लाईनचा चेंडू होता, खोदून काढलाय फलंदाजाने, दूरवरील क्षेत्ररक्षक गेल, क्षेत्ररक्षक चेंडू कॅरी केले गेला, तोपर्यंत एकच धाव घेतली गेली। पाहूया दुसरी धाव घेतो की काय, पण एकच धाव समाधान मानलं जात आहे, कारण की या गोलंदाजाला माहित आहे का मी ही स्पर्धा नामदेव इंग्लंड क्रीडा मंडळ साई एकविरा चषक खेळण्यासाठी आलो आणि ही स्पर्धा म्हणजे पाहायला गेली तर लाईव्ह टेलिकास्ट आहे। मला कुठेतरी चांगली गोलंदाजी करावी लागेल, माझ्या गावातील काही खेळाडू पाहत असतील का मी अचूक टप्प्यावर गोलंदाजी करतोय, नक्कीच माझ्या गावातील 10 ते 20 जण तरी पाहत असतील मला, माझ्या गावातून मी कुठेतरी छान गोलंदाजी करतोय, म्हणून मला या गावामध्ये खेळण्याची संधी दिली आणि या सेल गावातील अंडर 22 च्या संघामध्ये मला कुठेतरी नेमलं गेलं आणि ते मात्र सिद्ध करून दाखवतोय। नक्कीच मैदानामध्ये पाहायला गेले तर अप्रतिम अशी गोलंदाजी केली, कमबॅक केला ह्या गोलंदाजाने। नक्कीच धावा पाहायला गेलं तर 4 षटकाच्या अखेरीस 64 धावा, अंतिम आणि 5वं षटक टाकण्यासाठी गोलंदाज आलाय रोशन। रोशन हा खूप अनुभवी खेळाडू आहे या संघाचा, पण एक स्फोटक फलंदाज अजून कासगाव संघाचा मैदानामध्ये आहे प्रसाद। पुन्हा एकदा काय चेंडू टाकला, रिलीज केला, त्यावेळेस समजून गेलो होतो का हा चेंडू खूप तेजतार चेंडू असेल आणि मात्र अचूक टप्प्यावर चेंडू टाकला आणि निर्धाव चेंडू पाहायला मिळाला। अमोल मात्र ऑफसाईडच्या दिशेने आपल्या गावातील खेळाडूंचं खेळ पाहतोय, कारण की त्याला माहित आहे की एखादा खेळाडू जर चांगला खेळ केला तर नक्कीच आपल्या मोठ्या टीम मध्ये कुठेतरी या खेळाडूला घ्यावं आणि दुसऱ्या ठिकाणी ज्यावेळेस आपण मॅच साठी जाऊ त्याला संधी द्यावी आणि तो फलंदाज चांगलं काम करून दाखवेल आणि आपल्या संघाला कुठेतरी विजय मिळवून देईल। ऑब्झर्व करण्यासाठी आलाय, कारण की त्याला अनुभव आहे क्रिकेटचा भरपूर। आता मात्र बॅटीची हलकीची कट लागले, गल्ली पॉइंट मध्ये क्षेत्ररक्षण खराब पाहायला भेटले, नक्कीच परिणाम या जातील नशिबाच्या 4 धावा आणि या चौकाराने संघाची धावसंख्या पोहोचली। धावसंख्या होती ती मात्र कासगाव संघाची। सिक्स्टी 68 म्हणजे 68 धावा। नक्कीच क्षेत्ररक्षक तिथे तैनात होता, फलंदाजाच्या बॅटतून खूप छान असा फटका आला, पण क्षेत्ररक्षकाकडून झाली चुकी आणि नक्कीच 4 धावा मिळाल्या। पुन्हा एकदा अचूक टप्प्यावर चेंडू टाकला गेला, कुठेतरी फ्रंट फूट वरून मारण्याच्या नादामध्ये कुठे स्टेप आउट झाला होता फलंदाज, पण मात्र निर्धाव चेंडू पाहायला मिळाला, कारण की गोलंदाज अनुभवी गोलंदाज का मला एक उपमा दिली या अँकरनी, कारण की तेच दाखवून देतो, कारण की अचूक टप्प्यावर ज्यावेळेस चेंडू टाकला जातो ना त्यावेळेस कुठेतरी गोलंदाजाला एक शब्बासकी दिली जाते आणि एक चेंडू तेरी तो एक चेंडू मेरी अशा प्रकारे गोलंदाजी करतोय, कारण की एक चेंडूवर फटका आला, पुढचा चेंडूवर कमबॅक करतो हा गोलंदाज। आता मात्र पुढे येऊन स्टेप आउट केला, ऑफ साईडच्या दिशेने क्लासिकल फटका आहे, तिथे मात्र क्षेत्ररक्षक तैनात होता, पुन्हा एकदा क्षेत्ररक्षक करतो चुकी, एक चांगल्या खेळाडूचा झेल सुटला जातोय आणि नक्कीच 2 धावा यशस्वीरित्या पूर्ण होतात। नक्कीच जो स्वयंसेवक बाबले भाऊ तो आपण तिथं जे चेअर दिले त्या चेअरवर बसायचे आणि सावलीमध्ये बसायचे, कारण की सूर्याचे किरण खूपच कडक आहेत आणि त्याच सूर्याच्या उष्णतेमध्ये कुठेतरी काही होऊ नये म्हणून तुला चेअर दिलेले आहे, सावलीमध्ये बसायचे तुने। आता मात्र काय फटका सजवलाय, गेन आई फलंदाज के लॉट में उसे भेज दिया पार्किंग लॉट में। 6 धावांसाठी षटकार पाहायला मिळाला। 76
नक्कीच तरी सुद्धा नाही होऊ शकत, कारण की 43 धावा आहेत. ऑफ साइडच्या दिशेने क्लासिकल फटका तयार आलाय. नक्कीच खूप छान अशी फलंदाजी आणि या चौकार आणि संघाची धावसंख्या पोहोचली 80 धावा आणि वैयक्तिक 47 धावांनो फलंदाजी केली. या फलंदाजी नॉट आउट राहिला. खूप छान अशी फलंदाजी. नक्कीच फलंदाजी जर कासगाव गावातील सर्व खेळाडूंना आवडले असेल तर नक्कीच त्या फलंदाजासाठी क्लॅप करायचे. नक्कीच डिन्स म्हणजेच पाणी पाडवायचे पंचांना, कारण की सकाळपासून पाहतो आपण दोन पंच सर्व मॅच त्याने आज पूर्ण पार पाडायला घेतलेच. मंगेश म्हणजेच विकास पाणी घेऊन जायचे पंचांना. चला आपण फक्त इथं टाइमपास नाही करायचं, कारण की आपल्याच मॅचेस आहेत. नक्कीच 5 षटकामध्ये कब्बल धावा केल्या तर कासगाव संघाने. 80 धावा आणि 81 धावांचं आव्हान ठेवते मात्र शील संघासमोर. पाहायला गेलं तर आजचा दिवस आहे. या दिवसामध्ये दोन 12 प्रतिनिधी पाहतोय आपण, अभय आणि आदेश. आदेश सांगायचं गेलं तर सर्वांना देतो, सर्व खेळाडूंना आदेश करतोय, कारण की मी जे सांगेल ते तुम्ही करायचंय, कारण की मी 12वा खेळाडू आहे. आदेश म्हणजे आदेश देणारा. कारण की ज्या वेळेस प्रशांत फलंदाजी करत होता ना त्यावेळेस आदेश बोलतो का मी त्याला सांगितलं होतं का सकाळी तुम्ही कुठेतरी फलंदाजी करत असताना बाद झाले आणि मी जो आदेश देतो तो तुम्ही पाळायचे आणि चांगले फलंदाजी करायचे. आणि त्यांनी नक्कीच आदेश दिला फलंदाजांना, खेळाडूंना, आणि त्या मात्र खूप छान असं त्याचं ऐकलं सर्व खेळाडूंनी, कारण की माझं नाव आहे आदेश, तुम्ही माझा आदेश ऐकायचा आणि फलंदाजी करायचे. नक्कीच जो कासगाव संघ खेळतो त्या संघाला प्रवीण विशे साहेब यांच्याकडून शुभेच्छा आल्यात. खूप छान अशी खेळी केल्याबद्दल त्यांचे सुद्धा आभारी आहोत, कारण की लाईव्ह टेलिकास्ट मध्ये सर्व पाहतात, कारण की ही स्पर्धा 10 क्रिकच्या माध्यमातून आपण पाहतोय, लाईव्ह टेलिकास्ट केली गेली आणि ही स्पर्धा सर्व युट्यूबच्या माध्यमातून पाहिली गेली तर शुभेच्छा सुद्धा दिली जाते, कारण की कासगाव संघ एक खूप छान असा संघ आहे आणि त्या संघाच्या सर्व खेळाडूंना शुभेच्छा दिल्यात. जाऊया मैदानामध्ये दोन फलंदाज पाहतोय आपण शील संघाचे, समीर आणि रोशन. 81 धावांची गरज असताना दोन फलंदाज मैदानामध्ये गेलेत. काहीतरी अचूक तुटून फलंदाजी करावी लागेल या फलंदाजांना. पहिला चेंडू ऑफ साइडच्या दिशेने खूप छान असा फटका सजवला, तिथे मात्र दुरून क्षेत्ररक्षक घेतो. एक धाव पूर्ण केली, दुसरी धावेची पूर्तता आणि एकच धावा समाधान म्हटलं गेलं. गोलंदाजी मार्कर गोलंदाज आहे कासगाव संघाचा जयेश, आणि अप्रतिम अशी गोलंदाजी करतोय. आणि समीर यांनी पहिला चेंडू खेळला गेला, पहिल्या चेंडूवर एक धाव आली. नक्कीच कुठतरी संघर्ष करावा लागेल या दोन फलंदाजांना,
कारण की 80 धावा ज्यावेळेस प्रथम फलंदाजी करत असताना कासगाव संघाने आपल्या फलंदाजीतून केल्यात, नक्कीच 81 धावांची गरज आहे. आणि आता मात्र लोवर फुलटो चेंडू खूप ताकदीचा फटका लेग साईडच्या दिशेने विरकवलाय. 3 क्षेत्ररक्षक धावतात पलतात तोपर्यंत चेंडू मात्र फरार झालाय. 4 धावांसाठी आला हा चौकार. एकशे 93 देशांमध्ये युट्यूब लाईव्ह आपण पाहतोय. कारण की ही स्पर्धा मात्र आपण पाहायला गेलं तर युट्यूबच्या माध्यमातून ही लाईव्ह टेलिकास्ट केलं गेलंय. कुणालजी म्हात्रे साहेब 193. ही स्पर्धा आपण लाईव्ह पाहतोय. खूप छान अशी स्पर्धा आहेत. नामदेव क्रीडा मंडळ आयोजित साई एकविरा चषक. आता मात्र पंचांच्याकडे कुठेतरी अपील केले. वाईट चेंडू आहे, नक्कीच खराब चेंडू पाहायला मिळाला. यापुढील मॅच आहे साडगाव विपक्ष लेनाड. दोन्ही संघाच्या कर्णधाराने यायचंय. प्लीज मित्रांनो नाणेफेकीच्या कौलसाठी साडगाव संघाचा कर्णधार आलाय, लेनाड संघाचा कर्णधार यायचे. पुन्हा एकदा ऑफसाईडला माराच्या नादामध्ये आता कुठेतरी अचूक टप्प्यावर चेंडू टाकला आणि एक फिंगर रोल केले गोलंदाजाने. ऑफ टर्न पाहायला मिळाला. एस्ट्रक्चरच्या हातामध्ये जाऊन चेंडू विसावला आणि निर्धाव चेंडू पाहायला मिळतो. कारण की अनुभवी खेळाडू हा या संघाचा कासगाव संघाचा खेळाडू आहे जय. त्याला माहित आहे कुठेतरी आपण धावा ऐसी केल्यात. आपल्याला सकाळच्या क्षेत्रामध्ये पाहायला गेले तर आपल्याला आपण सुद्धा कमी धावा केल्या होत्या आणि त्यावेळेस आम्हाला गोलंदाजीची संधी मिळाली नाही, पण आता मिळाली. कुठेतरी कमबॅक करून दाखवेल. पुन्हा एकदा तोच गती परिवर्तन केला. आता मात्र पुन्हा एकदा ऑफ ब्रेक पुन्हा पाहायला मिळाला आणि निर्धाव चेंडू. बॅक टू बॅक दुसरा चेंडू निर्धाव पाहायला मिळाला. कारण की अचूक टप्प्यावर गोलंदाजी जर केली तर नक्कीच आमच्या संघाचा एक नावाजलेला खेळाडू अमोलजी घरत ते आमचे ऑब्झर्व करतात. नक्कीच कुठेतरी आम्हाला कुठल्या गावामध्ये खेळण्यासाठी गेलो तर आम्हाला नक्कीच संधी देतील, निर्माण करून देतील. त्यासाठी या मॅचेस ऑर्गनाइज केल्या. साई एकविरा चषक अंडर-22 चे सामने. अंडर-22 म्हणजे नवदीप सर्व खेळाडू यांना सुवर्ण संधी मिळावी आणि मात्र आता मात्र कुठेतरी सुवर्ण संधी फलंदाजाला मिळाले समीर याला आणि एक चांगला झेल सुटला गेला कासगावच्या क्षेत्ररक्षक हातातून. टॉस बॉक्स कक्षामधून निर्णय आलाय. साडगाव संघाने नाणेफेकी जिंकलाय. प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलंय आणि फलंदाजीसाठी आमंत्रित केले मात्र लेनाड संघाला. अजूनही एक चेंडू शिल्लक आहे. नक्कीच आता मात्र 11 धावसंख्या पाहायला गेले तर 11 धावा झाल्यात. एक्क्याऐंशी धावांची गरज असताना पहिल्या षटकामध्ये 11 धावा तर आल्यात. खूप छान अशी गोलंदाजी पाहायला मिळाली ती मात्र कासगाव संघाच्या गोलंदाज जय याच्याकडून. कारण की जय याचं विश्लेषण करायचं गेलं तर फलंदाजीसाठी सुद्धा गेला होता. खूप छान अशी फलंदाजी केली होती त्यांनी आणि नवका फलंदाज जातोय. जगदीश जातोय आणि गोलंदाजीसाठी आलाय तो मात्र तन्मय. कारण की आदेश मला सांगतोय की नवीन फलंदाज मैदानामध्ये पाहतोय तो मात्र तन्मय आहे, गोलंदाज आहे तन्मय. पाहूया तन्मय कशा प्रकारे गोलंदाजी करतोय. आता मात्र लेग साईडच्या दिशेने काय फाटका सजवलाय तिथे मात्र क्षेत्ररक्षक तैनात आहे. क्षेत्ररक्षकाकडून झाली चुकी, परिणाम 4 धावा.
कारण की पाहायला गेले तर गुणी प्रेक्षक वर्ग आहे तिथे अक्षय लकडे त्याने मला दर्शित केला की हा चौकार आहे. नक्कीच धन्यवाद अक्षय. कडून झाली चुकी, क्षेत्रक्षाकडून झाली चुकी, परिणाम या 4 धावा. मिळतो आहे. नक्कीच क्रिकेटमध्ये मित्रांनो जीवनदान देणं खूपच घातक ठरलं जात आहे. कारण की ज्या फलंदाजाचं जल सुटलं जातं ना तोच फलंदाज तुटून पडतो आहे. कारण की प्रशांत बोलून नाही दाखवायचं, करून दाखवायचं असतं मैदानामध्ये. ओके अरविंद भाऊ, आता मात्र कुठेतरी लेग साईडला येऊन ऑफ साईडला महाराजा नादामध्ये पंचांचा बोर्ड आकाशाकडे गेलाय आणि नक्कीच पंचांनी दंडित केलाय का हा फलंदाज बाद आहे. नौका फलंदाज पाहतो आपण निखिल याला. आता मात्र कुठेतरी पाहायला गेले तर अप्रतिम गोलंदाजी फर्निचर डिस्पॅच करतोय आणि मात्र दुसरा गडी बाद करतोय. पुन्हा एकदा ऑफसाईडला मारायच्या नादामध्ये अप्रतिम अशी गोलंदाजी केली. पाहायला गेलं तर 2 षटक कंप्लीट झाला आणि 2 षटकानंतर धावसंख्या पाहायला गेली तर 21 धावा. नक्कीच यापुढील एक मॅच तुम्हाला पाहायला मिळेल. साडगाव विपक्ष लेनाड दोन संघामध्ये मॅच. कारण की बिग बॅक्स लीग आपण जी पाहतोय या नामदेव विलन क्रीडा मंडळ जसे आयोजित साई एकविरा चषक मध्ये, कारण की जे पहिल्याच 2 मॅच खेळले जातील त्याच मॅच मधील जो संघ पराभूत होईल त्या दोन्ही पराभूत संघाची मॅच तुम्हाला पाहायला मिळते. या मॅचेस पार पाडण्यासाठी नामदेव विलन क्रीडा मंडळ मोलाचं योगदान आहे. तसेच पूर्णपणे पाहायला गेलं तर योगदान करणारे रोहित शेलार, अमोल पडवल, हर्षल, फैजल, अश्विन सर्व खेळाडू याचा
तसेच आमचे बालाभाऊ पाहायला गेले तर पूर्ण दिवस आज पंचाची भूमिका पार पाडतात आणि कधी केव्हाही या मैदानावर मॅचेस असो आम्ही बालाभाऊ यांना पंचाची भूमिका पाहते पाहू शकता। आता मात्र स्टेट ड्राईव्ह फाटका खूप छान असा सजवलाय, तिथे मात्र शतरक्षक तैनात आहे आणि आज शतरक्षक कुठली चुकी करणार नाही आणि खूप छान असा झेल टिपला आणि मात्र गडी बाद केला। नक्कीच जय आलाय गोलंदाजीसाठी। आई एकविरीचा वार आहे आणि खूप छान असं संगीत आपल्याला ऐकायला भेटेल डीजे चेतनच्या माध्यमातून। काल पाहायला गेलं तर अंकुर होता, आज चेतन आलाय। ऑफसाईडच्या दिशेने खूप छान असा फटका सजवलाय, तिथे मात्र क्षेत्ररक्षक तैनात आहे। एक धाव पूर्ण गेली अवघ्या दुसरी धाव घेतो की काय आणि दुसरी धाव घेण्याच्या नादामध्ये रनआउटच्या स्वरूपात गडी बाद झालाय। नक्कीच 81 धावांची गरज आहे, कुठेतरी संघर्षमय फलंदाजी करावी लागेल आणि त्याच प्रकारे फलंदाजी करत असताना हे गडी मात्र एकामागे एक बाद होतात। नक्कीच मला तरी आज कुठेतरी वाटेल का शील संघाच्या सर्व खेळाडूंना फलंदाजीचं आज मात्र स्थान मिळेल, कारण की जेव्हा जेव्हा पाहिले गेले तर शील संघाचे 3 ते 4च खेळाडू खेळत असतात आणि 4 गोलंदाजी करत असतात। बाकी सर्व खेळाडू गुणी खेळाडू आहेत त्या शील संघाचे, ते शतरक्षक करत असतात। पण आज मात्र या साई एकविरा चषक मध्ये सर्वांना संधी मिळेल। जर एखादा संधीमध्ये खूप छान असा ठरला तर नक्कीच त्याला पुढे मॅच मध्ये त्याला पुढे संधी मिळेल खेळण्यासाठी। नक्कीच त्याला आज चान्स आहे ते करून दाखवायचे त्यांनी। जय मात्र कुठेतरी अप्रतिम अशी गोलंदाजी करतोय, कारण की त्याला माहित आहे की आपला संघ पहिला सामना पराभूत झालाय। आता मला कुठेतरी एक दीर्घ श्वास घेऊन चांगला सामना खेळावा लागेल। नक्कीच काय चेंडू टाकले गेले, पहिला चेंडू पाहायला गेला तर एक विकेट घेतली गेली, त्याच्यानंतर दुसरी चेंडूवर रनआउटची विकेट आणि त्याच्यानंतर तिसरा चेंडू पाहायला गेला तर निर्धाव चेंडू आणि चौथा चेंडू सुद्धा अप्रतिम निर्धाव चेंडू पाहायला गेला। अप्रतिम अशी गोलंदाजी आतापर्यंत पाहायला गेला तर 22 धावा आहेत प्रगती पथावर। आता मात्र ऑफसाईडच्या दिशेने हलकासा कट केलाय, तिथे मात्र क्षेत्ररक्षक धावतोय पळतोय, चेंडू अडवला गेला तत्पुरता एकच धाव घेतली गेली। नक्कीच जे याचं एक मनामध्ये कुठेतरी धाडस असेल का आम्हाला 25 धावांनो ऑल आउट केलं होतं, पण आम्ही सुद्धा 25 नाही तर 30 धावांच्या आतमध्ये रोखण्याचा प्रयत्न करू, कारण की आम्ही सुद्धा एक नावाजलेला संघ आहे। फलंदाजी खूप छान करू शकतो, गोलंदाजी सुद्धा खूप छान करू शकतो। सकाळच्या सत्रामधून आमच्याकडून काहीतरी चुका झाल्यात आणि त्या दुरुस्तीत आणायचे, म्हणून आम्ही अचूक टप्प्यावर गोलंदाजी केली पाहिजे। पुन्हा एकदा निर्धाव चेंडू पाहायला मिळाला। नक्कीच 3 षटकाच्या अखेरीस पाहायला गेले तर धावा झाल्यात। ती 20 धावा। चला प्रशांत जरा स्पीडअप करायचंय, कारण की प्रशांत कुठेतरी एक नावाजलेला खेळाडू आहे। प्रशांत अष्टपैलू खेळाडू म्हणून ओळखला जातो या संघामध्ये, कारण की मागील मॅच मध्ये पाहिलं तर पहिले षटक टाकण्यासाठी आला होता, पण आता मात्र कुठेतरी चौथं षटक टाकण्यासाठी आलाय प्रसाद। बघूया प्रसाद कशा प्रकारे गोलंदाजी करतो। ट्रायगर चेंडू होता, मारायचा होता कुठं आणि मारलाय कुठं, बॅटीला लागायचं होतं कुठं आणि लागलंय कुठं, हेच मैदानामध्ये पाहायला मिळालं। नक्कीच एक धाव चिके सिंगल आणि या चिके सिंगलने संघाची धावसंख्या पोहोचली 24 धावा।
81 धावांची गरज असताना चौथं षटक प्रगतीपथावर पाहतो आपण. 24 धावा तर झाल्यात, अजूनही उर्वरित चेंडूमध्ये भरपूर धावांची गरज आहे. कुठेतरी संघर्ष करावे लागेल, तुटून पडावा लागेल या फलंदाजांना. कारण की एक ताकदीचा संघ म्हणजे कासगाव संघ आहे. कारण की अरविंदजी घरत साहेब यांच्या तालमीमध्ये घडलेला हा संघ, अमोलजी घरत साहेब यांच्या तालमीमध्ये घडलेला हा संघ आता मात्र यष्टाच्या खूपच बाहेर टाकला जातोय. वाईट चेंडू, खराब चेंडू पाहायला मिळाला. आता मात्र कुठेतरी फटका फसला आहे, तिथे मात्र क्षेत्ररक्षक येतोय. क्षेत्ररक्षक बनून राहिला प्रेक्षक, चेंडू मात्र लोमन्स लाईन्स मध्ये जाऊन पडलाय आणि मात्र 2 धावा यशस्वीरित्या पूर्ण झाल्यात. आता मात्र खूप छान असा चेंडू पाहायला मिळाला. बॅटीच्या रणांगणामध्ये चेंडू आला आणि 4 धावांसाठी भिरकावून दिला चौकार. असताना हिरामन शेलार सारख्या फलंदाजाने 7 चेंडू मध्ये 7 षटकार मारले होते. आपला संघ पराभूत झाला, पण तिथे कुठेतरी संघर्षमय फलंदाजी केली आणि आपलं नाव आणि स्वतःच्या गावाचं नाव सुद्धा त्या ठिकाणी ठेवून गेला. नक्कीच या षटकाराने संघाची धावसंख्या पोहोचली शिल्ड संघाची 37 धावा. संघर्षमय फटकेबाजी करतोय आणि मी ज्या वेळेस म्हटलं होतो का शिल्ड संघाच्या सर्व खेळाडूंना फलंदाजी मिळत नाही, पण आज हा खेळाडू मी प्रथमच पाहतोय. कारण की मी त्यांच्या विरुद्ध भरपूर मॅचेस खेळलोय, पण हा खेळाडू कधी फलंदाजीसाठी गेलाच नव्हता. पण आज त्याच्या बॅटतून खूप छान असे फटके पाहायला भेटतात. बॅटीला स्पर्श होतो चेंडू, पुन्हा एकदा त्याच ठिकाणी दर्जेदार चौकार पाहायला मिळतोय. अप्रतिमाची फटकेबाजी का असते ना, ती मात्र हा फलंदाज दाखवून देतोय. मी मगाशीच म्हणलो का प्रशांत एक चांगला खेळाडू आहे, पण तोंडाने बोलून नाही दाखवायचं, आपल्या कलेने करून दाखवायचंय. हे मात्र प्रशांत याला मी वारंवार सांगेल, कारण की तू चांगला खेळाडू आहे, गुणी खेळाडू आहे, पण तुझ्यामध्ये शैली आहे ती मात्र शैली दाखवून द्यायची आपण. पण आता कुठेतरी महागडा ठरलाय प्रशांत. चौथं षटक टाकण्यासाठी आला आणि कुठेतरी त्याच्यावर हल्ला बोल केला या शिल्ड संघाच्या फलंदाजाने. ज्या वेळेस तुम्ही आम्हाला मारत होते, आम्ही कुठेतरी गेंदबाजी करत होतो, आता आमच्या हातात बॅट आहे, आम्ही तुम्हाला मारणार आहे, तुम्ही चेंडू टाका. आता मात्र कुठेतरी स्ट्राईक रोटेट केली गोलंदाजाने आणि मात्र अचूक टप्प्यावर चेंडू टाकला आणि निर्धाव चेंडू पाहायला भेटला. नक्कीच पंच दंडित करतात का हा षटक कंप्लीट झालाय. नक्कीच या पुढील चेंडू षटक टाकण्यासाठी 5वं षटक. नक्कीच मी एक विश्लेषण केलं होतं मगाशी का 6 चेंडू मध्ये 40 धावांची गरज असताना हिरामन शेलार एक स्फोटक फलंदाज होता. त्या फलंदाजाने 6 बॉल मध्ये 6 षटकार मारले होते. त्यावेळेस सुद्धा 6 चेंडू 40 धावांची गरज होती, पण आता सुद्धा 6 चेंडू 40 धावांची गरज आहे. हा फलंदाज शिल्ड संघाचा आहे आणि तो हिरामन शेलार. वाचेरे संघाचा तो हिरामन शेलार होता आणि हा शिल्ड संघाचा फलंदाज आहे. हिरामन शेलार रायटी फलंदाज आहे आणि हा लेफ्टी फलंदाज आहे. बघूया हा सुद्धा 7 षटकार मारतो की काय, पण कासगाव संघाचा तेवढा ताकदीचा गोलंदाज आहे. प्रशांत उर्फ बबल्या, हा जो 12वे प्रतिनिधी आहे तो त्याचं नाव सांगतो का, बबल्या गोलंदाजीसाठी आलाय. पहिला चेंडू ऑफ साईडच्या दिशेने खूप छान असा फटका सजवला, तिथे प्रशांत आलाय आणि प्रशांत आता कुठली चुकी करणार नाही. अप्रतिम असा झेल टिपतोय, कारण की त्याच्या मागील चेंडू त्याच्याकडे गेला होता, त्यावेळेस त्याने झेल सोडला होता, पण आता मात्र कुठेतरी कमबॅक करतोय. कारण की कमबॅक करणं हे मात्र संघाचं मात्र एक ध्यास आहे आणि करणं आहे हे करायचंच आहे. नौका फलंदाज मैदानामध्ये पाहतो आपण. बंटी जातो मैदानामध्ये.
उंचावून माराच्या नादामध्ये अथ्था मात्र निर्धाव चेंडू पाहायला मिळाला. नक्कीच माझ्याच वर्गातील एक विद्यार्थी आणि माझा मित्र म्हणजे अश्विन बांगर आज स्कोररची भूमिका पार पाडतोय. पण पाहायला गेलं तर मी क्रीडा क्षेत्रामध्ये पुढे होतो आणि अश्विन मात्र अभ्यासामध्ये पुढे होता. पण आज पाहायला गेलं तर मी अँकरिंग क्षेत्रामध्ये पुढे आहे आणि अश्विन माझ्या बाजूला स्कोरिंगची भूमिका पार पाडतोय. लेग साईडच्या दिशेने फटका खूप छान सजवला गेला. तिथे मात्र क्षेत्ररक्षक प्रशांत होता, कुठे चुकी करत नाही आणि चेंडू कॅरी केला आणि गोलंदाजाच्या हातामध्ये फेकला गेला. तत्पुरत एक धाव घेतली गेली. एका धावाने संघाची धावसंख्या पोहोचली गेली 42 धावा. आता मात्र हलकासा कट करतोय. नक्कीच हा पूर्णपणे सामना झुकलाय तो मात्र कासगाव संघापुढे आणि अवचर बाकी राहिले ती मात्र या सामन्यामध्ये फक्त सील संघाची शेवटचा चेंडू आहे. नक्कीच फटका माराच्या नादामध्ये हलकासा कट केलाय आणि मात्र मला तरी वाटतं हा संघ कासगाव संघ विजय झालाय. जिंकलेल्या संघाचं हार्दिक हार्दिक स्वागत, हारलेल्या संघाचं कौतुक. शील संघ आपण आल्याबद्दल या स्पर्धेमध्ये आपलं सहर्ष स्वागत. आम्ही तुमचे ऋणी आहोत आणि अशीच स्पर्धा खेळत राहा. कारण की एक शील संघाचं विश्लेषण करायचं गेलं तर मित्रांनो जिथे जिथे अंडर 22 चे सामने असतात ना तिथे तिथे आपलं प्रवेश निश्चित करतात. आणि मला मागील मॅच मध्ये त्यांचा एका खेळाडूने सांगितलं का फैजल दादा हा आमचा संघ आहे ना का नवदीप संघ आहे. आम्ही याच वर्षी क्रिकेटमध्ये ओरम क्रिकेटमध्ये कुठेतरी एक नवीन संघ निर्माण केला आणि आम्ही ज्या ज्या ठिकाणी अंडर 22 चे सामने असतील ना आम्हाला माहीत झालं तिथे आम्ही मॅच खेळण्यासाठी जाऊ. नक्कीच तत्पुरतं जाऊया या स्पर्धेमध्ये. नक्कीच मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरला कासगाव संघाचा प्रशांत. त्यांनी 47 धावा केल्या. नक्कीच खूप छान अशी फलंदाजी केली या स्पर्धेमध्ये. नक्कीच 3 धावांनी कमी पडला नाही तर या स्पर्धेमध्ये पहिला अर्धशतकी पारी करणारा हा खेळाडू ठरला असता. जे आम्हाला पंच लाभले तर गिरसे गावचे अंकुश दादा यांच्या हातचे त्याला एक ट्रॉफी दिली जाईल.